नमस्कार मंडळी, मी दर्शन जांभळे स्वागत करत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो आज शूट करतोय पप्पांच्या फोननी. बोललो आज आपल्या भावाची हळद आहे, आपल्या रमेश दादाची हळद आहे. सो बोललो हळद पण कॅप्चर करूया आणि बोललो आज डीजे वगैरे पण आहे मस्त. आज डीजे नॅश येणार आहे वाजवायला. सो बघूया तो वाजवेलच, कारण का आता बघू त्याच्यामध्ये आपण त्याचे सॉंग्स वगैरे हे करेन मी. थोडा एडिट वगैरे करून टाकायला लागतील, कारण का कॉपीराईट यायची शक्यता आहे. पण बघू आपण जसं होईल तसं मॅनेज करूया काही गोष्टी आणि रम्याची हळद कॅप्चर करूया. मी 1-2 फुटेज घेतले आहेत रम्याच्या हळदीचे, म्हणजे त्याच्या ज्या काही गोष्टी प्रथा म्हणजे त्याच्या ह्याच्यामध्ये होतात. सो ते आपण थोडंफार कॅप्चर केलं आहे. सो बघूया आता खाली जाऊन काय काय होतंय, कारण का हा फोन घेऊन चाललोय, कारण माझा फोन जरा आजारी आहे. बोललो हा फोन घेऊन जातो आणि प्रॉपर शूटिंग काढूया आपण. चला भेटूया आपण. मित्रांनो शाळेतले मित्र आले सर्व रम्याच्या हळदीला आहे बघा. तो हा ब्लॉग आहे का? हाँ ब्लॉगिंग के दिल में हे आमचे ईस्टचे कार्यकर्ते, मलाडीसचे कार्यकर्ते ते. आपल्या भावाची हालत आहे, मचवलं पाहिजे का नाही. पत्र पाठविलं गणेश गल्लीला आणि पत्र वाचविली आनंद झाला मुंबईच्या
आपका ठीक या ठिकाणी आमचा एक वोकल देईल आपला नवरदेव एक ठिकाणी या ठिकाणी डीजे दर्श साठी स्पेशल आहे तो ऑफिशियल डीजे दर्श धन्यवाद. कोणी जायचं नाही, या मंचावर हालायचं नाही. आपला वैभव भाऊ गेलेला आहे. आपण कमी आवाजात वाजूया पण आपण ही हळद गाजूया. उद्या लग्नाला लेट झाला तरी चालेल पण आज हळद गाजवायची आहे आपल्याला. स्लो आवाज आपण वाजू. सो मित्रांनो काल हळद तर बघितलाच. सो बोललो की तोच व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया. आज दुसरा दिवस लागला आहे म्हणजे सॅटर्डे आहे. सो काल हळद लेटपर्यंत होतो, जवळजवळ 1-1:30 वाजला घरी यायला. होते मित्र लोक खाली होते पण मी आलो लवकर वरती. मी बोललो येऊन जरा झोपून जाऊया. झोपलो, थोडा आराम वगैरे केला आणि आता उठलो आहे जस्ट. आता चाललो आहे केसा कापायला. सो केसा कापायला चाललो आहे आणि बोलो एक 12:45 त्याचं लग्नाचं मुहूर्त आहे. सो बोलू लग्नाच्या मुहूर्तावरती आपण जाऊया आणि लग्न पण कॅप्चर करूया जमलं तर, कारण का त्याच्या विधी होतील तिकडे. थोडंफार बघू जमलं सगळ्यात ते पण कॅप्चर करू आणि आपली मित्रमंडळी पण येतात शाळेतले. सो त्यांच्यासोबत पण एक ब्लॉग होऊनच जाईल, कारण का त्यांना पण माहिती आहे की मी बनवतो करून ब्लॉग. सो त्यांना पण कळून देणं की काय बनवतो काय नाही. सो चला जाऊया, आता सध्या जाऊया केस कापायला, निघूया चला. मित्रांनो हे बघा, मामा गावाला गेलेलं ना. सो गावावरनं येताना त्यांनी माझ्यासाठी फणस आणलं आहे. सो मम्मीने तो फणस कापून ठेवला. आता कसं वट पौर्णिमा वगैरे आहे ना, सो त्यासाठी पण होणार आहे. कापून ठेवला मम्मीने, नंतरला खाऊया पण थोडंसं आपण. चला मित्रांनो आले केस कापायला भावाकडे. हा आपला भाऊ केस कापतो आपली. तू पण का घास का गप्प करून खास का ये आय शबाश. काय खा लाडाने भरवतोय भाऊ माझा. खा ना भाई, तू खा ना मग. मित्रांनो झालं रम्याचं लग्न वगैरे झालं. रिसेप्शनसाठी भावाला तयार करते. भाऊ रेडी होते. भाऊ काय ऐकत नाही. बघूया आता रिसेप्शनला त्याची एंट्री वगैरे काय आहे ना, सगळं व्यवस्थित आहे. सगळ्या गोष्टी दाखवतो तुम्हाला, जेवढं दाखवतो तेवढं दाखवतो. कारण का एवढी पब्लिक आहे ना, मला मोबाईल काढायला कॉन्शियस होते. तर म्हणून बोललं एका रूममध्ये म्हणून पटकन मोबाईल काढून टाकला. चला भेटूया पुढे काय असेल तर पण दाखवतो. भावाची फोटोग्राफी चालू आहे. फोटोग्राफी चालू आहे वन साईड. फुल कॅमेरा घेऊन बसले बाई. भाऊ आपला बसतोय याच्यामध्ये गाडीमध्ये. आता वरात गाजवणार आहेत पोरं. झालं भाऊचं इथे सर्व झालं, लग्नाचं सर्व कार्य झालं. आता निघायची तयारी आहे. चला निघूया आणि भेटूया डायरेक्ट वरातीला. तर मित्रांनो रम्या गेल्या पुढे आणि आम्ही चालतोय, कारण का आम्ही आज गाडी नाही आणली. आमचे स्वतःचे बाईक वगैरे आहेत मित्रांच्या, पण आणली नाही. तर पार्किंगचा इश्यू होता म्हणून आणली नाही. तर लफडा झाला. आता आम्ही रिक्षा शोधतोय. तर रिक्षा शोधून बरोबर पुढे जातो. तर रम्या तर गेलं आहे पुढे, तर जाऊया आपण पंचायला. पुढे जाऊन भेटूया आपण. मित्रांनो गरमीने हालत खराब झाली. बोललो आलो जरा सोडा पितो जरा. मँगो बोलो मँगोचा सोडा मारतो जरा. थोडं धमाल झाले जरा, थोडा एनर्जी घेतो. चला मित्रांनो मँगो सोडा पियाला.
मैं 10,000 रम्या काका जोरात बोल ना, ऐकायला नाही येत. घेशील ना? रम्या काका. बारो रम्या काका. रम्या काका. देव ब्रह्मविष्णू महेश रमेशरावांचं नाव घेते करून माझ्या जीवनासाठी